प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, इतिहासाच्या आजच्या या तासाला या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण इतिहासातलं 9वं प्रकरण अभ्यासत आहोत आणि प्रकरणाचं नाव आहे बदलते जीवन भाग 1। त्यातला हा दुसरा व्हिडिओ आहे। आता पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय लोकांच्या जीवनामध्ये जे काही बदल झाले त्यातल्या काही महत्त्वपूर्ण बदलांचा अभ्यास केला। मग भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या भारतीय संविधानाची निर्मिती झाली। त्या संविधानामध्ये दिलेल्या मूलभूत अधिकारांमुळे, संविधानातल्या वैशिष्ट्यपूर्ण तरतुदींमुळे भारतीय लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला आपल्याला दिसून येतो। अर्थात हा बदल झाला म्हणजे काय? हा बदल घडवून आणण्याकरता आपल्या सरकारने, मग ते भारत सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, या दोहोंचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना भारतीय प्रजेनं दिलेली साथ आणि त्यामधून आपल्या भारतीय लोकांचं बदललेलं जीवन आपल्या लक्षात येतं। मग त्या बदललेल्या जीवनामध्ये आपण बघितलं की जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्या भारतासमोर अनेक आव्हानं होती। ती आव्हानं पेलताना मग जे दुर्बल घटक होते त्यांना विकासाच्या संधी निर्माण करणं गरजेचं होतं। मग भारत सरकारनं त्या दृष्टिकोनातून समाज कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामं केली। मग अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना सवलती वगैरे देण्यात आल्या, त्या अनुषंगाने आपण अभ्यास केला। त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या लाईफस्टाईल मध्ये, जीवन बदलामध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो आहे सार्वजनिक आरोग्य। आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या देशामध्ये खूप महत्त्वपूर्ण बदल झालेले दिसून येतात। मग त्यातल्या काही ठळक महत्त्वपूर्ण ज्या वैद्यकीय उपचाराच्या बाबतीतल्या पद्धती आहेत त्या पद्धतींबद्दल पण आपण अभ्यास केला। मग त्यात विशेष करून आपण बघितलं की 1962 साली डॉक्टर एन गोपीनाथन यांनी ओपन हार्ट सर्जरी वेल्लोरच्या मेडिकल कॉलेजमध्ये, ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये यशस्वी केली। पूर्वी म्हणजे ओपन हार्ट सर्जरीसाठी बाहेर देशामध्ये जावं लागायचं, पण 62 मध्ये ही पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली। मग याच पद्धतीनं ओपन हार्ट सर्जरी नंतर जयपूर फूट, जी दिव्यांग लोकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण वैद्यकीय सेवा डॉक्टर प्रमोद सेठींनी निर्माण केली। म्हणजे जयपूर फूटचे जनक ते म्हणजे डॉक्टर प्रमोद सेठी। त्याचबरोबर मूत्रपिंड प्रत्यारोपण असेल किंवा टेस्ट ट्यूब बेबी असेल किंवा लसीकरणाची योजना असेल, 1995 साली भारत सरकारच्या आरोग्य विभागानं पल्स पोलिओ या लसीकरणाची मोहीम यशस्वी केली। आणि अनेक आजारांवरती जेव्हा आपली बालकं ही सुरुवातीच्या पहिल्या वर्षामध्ये 10 पैकी 6 बालकं ही प्रामुख्याने आजारपणाला बळी ठरायची, तर या लसीकरणाच्या मोहिमेतून सुद्धा आपल्या बालकांचं आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला। म्हणजे थोडक्यात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा आपण बघतो की महत्त्वपूर्ण बदल हे या 2000 पर्यंतच्या कालखंडात होत आलेले दिसून येतात। बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण इतिहास जो अभ्यासतोय तो आपण 2000 पर्यंतच्या इतिहासाचा अभ्यासतोय। त्यामुळं आपल्या पुस्तकात ज्या दिलेल्या घटना आहेत ना, त्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर 2000 सालापर्यंत आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। तर आपण लसीकरणापर्यंतचा पहिला भाग बघितला। आता आपल्याला दुसऱ्या भागामध्ये जे घटक दिलेले त्यांचा अभ्यास करायचा आहे। आता या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला 2 गोष्टींवरती फोकस करायचा आहे, 2च गोष्टी। एक म्हणजे शहरी विभाग
आणि दुसरा म्हणजे ग्रामीण विभाग. तर शहरी आणि ग्रामीण विभागाशी संबंधित असणाऱ्या घटकांचा आपल्याला इथे आता अभ्यास करायचा आहे. ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या. मग आता त्या दृष्टिकोनातून आपण पहिल्या मुद्द्याला सुरुवात करू, तो आहे शहरीकरण. आता पहिली गोष्ट, शहरीकरण कशाला म्हणतात? तर शहरीकरण म्हणजे शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण म्हणतात. शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याची जी प्रक्रिया आहे तिला शहरीकरण असं म्हणतात. मग आता शहरीकरण घडून येण्याचं मुख्य कारण काय? तर मूळ कारण आहे की शहरी भागामध्ये लोकसंख्या वाढते, म्हणून शहरीकरण प्रामुख्याने घडून येतं. म्हणजे वाढीव लोकसंख्या हे महत्वाचं कारण शहरीकरणासाठी दिसून येतं. मुद्दा आला ना लक्षात तुमच्या? वाढीव लोकसंख्या हे शहरीकरणासाठी मुख्य कारण प्रामुख्याने आहे. आणि दुसरी गोष्ट, मग लोक का शहरात येतात? तर शहरामध्ये प्रामुख्याने अनेक प्रकारच्या सुविधा लोकांना उपलब्ध असतात. उदाहरणार्थ हवा झालं, पाणी झालं, आर्थिक किंवा सामाजिक संस्था, हे सुद्धा घटक या शहरीकरणाला कारणीभूत ठरून येतात. ही गोष्ट लक्षात घ्या. मग आता याच्यामध्ये आर्थिक सामाजिक घटक संस्था या महत्वपूर्ण आहे, कारण इथे लोकांना रोजगार वगैरे मिळतो. शहरामध्ये पाणी मुबलक असल्यामुळे मग त्यांच्या अन्न वस्त्र निवाऱ्याच्या गरजा त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसून येतात. तर हेही घटक कारणीभूत प्रामुख्याने आहे. आणि शहरीकरण होण्याचं मेन कारण म्हणजे खेड्यातले जे लोक आहेत, गावाकडचे जे लोक आहेत, ते शहरी भागामध्ये स्थलांतर करतात. म्हणजे गावाकडून ते शहरी भागात जातात, म्हणून प्रामुख्याने शहरीकरण घडून येताना दिसून येतं. मग आता तोच प्रश्न आहे की शहरी भागात म्हणजेच नागरी लोकसंख्या वाढीची कारण काय? आपल्या देशामध्ये आपण बघतोय की शहरामध्ये दिवसेंदिवस खूप लोकसंख्या वाढत चाललेली. मग नागरी लोकसंख्या वाढीची कारण कोणती? तर पहिलं कारण म्हणजे मृत्यू दरातील घट. आता मृत्यू दरातील घटाचं कारण आहे आपल्याला माहिती आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जे लोक पूर्वीच्या काळी जे लोकांना वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळं मृत्यूचं प्रमाण जास्त होतं, परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये विज्ञान तंत्रज्ञानात जे जे विविध शोध लागले, त्याचबरोबर विविध औषधोपचार जे निर्माण झाले, शस्त्रक्रिया निर्माण झाल्या, याचा परिणाम काय झाला की भारतीय लोकसंख्येमध्ये असणारे जे लोक आहेत त्यांच्या मृत्यू दरात घट झाली. त्यामुळं आपल्याला लोकसंख्या वाढलेली दिसून येते. दुसरी गोष्ट, औद्योगिकीकरण. आता आपल्याला एक ढोबळ मानानं दिसून येतं की आपल्या देशामध्ये जे छोटे मोठे सर्व प्रकारचे जे उद्योग आहेत ते उद्योग शक्यतो शहराच्या लगत असतात, शहरी भागात प्रामुख्याने असतात. आणि साहजिकच त्यामुळे तिथं औद्योगिकीकरण दिसून येतं. जसं बघा आपल्या नाशिकमध्ये MIDC एरिया, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, यामुळे काय झालं, MIDC मुळे साहजिकच सातपूर, पाथर्डी वगैरे अंबडचा एरिया म्हणतो आपण, तो डेव्हलप झाला. पर्यायीने काय झालं, आपल्या नाशिक शहराची झपाट्याने वाढ झालेली दिसून येते. म्हणून औद्योगिकीकरण हे सुद्धा नागरी लोकसंख्या वाढीचं दुसरं कारण आहे. तिसरं कारण म्हणजे ग्रामीण भागातील रोजगाराची अनुपलब्धता. खेड्यामध्ये फक्त शेती हा एक मुख्य व्यवसाय, त्याला एक थोडे काही जोड व्यवसाय असतात, परंतु ग्रामीण भागातल्या लोकांना पुरेसा रोजगार उपलब्ध होत नाही. साहजिकच ते रोजगारासाठी शहरात जातात, त्यामुळे नागरी लोकसंख्येमध्ये वाढ होते. पुढचं कारण आहे शहरातील रोजगाराच्या संधी व व्यापार.
अनेक लोकांना शहरी भागामध्ये विविध प्रकारचे रोजगार मिळतात, मग ते द्वितीय क्षेत्रातील असेल किंवा तृतीय क्षेत्रातील रोजगार असतील. तर विविध प्रकारचे कुशल अकुशल लोकांना सर्व प्रकारचे रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होतात, व्यापार करता येतो आणि त्या निमित्तानं लोक मग शहरी भागामध्ये येतात. शहरी भागामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं बाजारपेठा निर्माण करता येतात, त्याच्यातून व्यापार निर्माण करता येतो, साहजिकच लोकसंख्या वाढते. आणि पुढचा मुद्दा आहे स्थलांतर. लोक वेगवेगळ्या कारणांनी स्थलांतर करतात, कामधंद्यासाठी म्हणा, पोटा पाण्यासाठी म्हणा, अन्न वस्त्र निवारा या गोष्टी मिळवण्यासाठी लोक स्थलांतर करतात. म्हणजे खेड्याकडे त्यांना जर अन्नधान्याचा तुटवडा पडला, कामधंदा त्यांना नसेल, पाणी वगैरे नसेल, तर साहजिकच लोक पोटा पाण्यासाठी शहरी भागाकडे स्थलांतर करताना दिसून येतात. त्यामुळे शहरी लोकसंख्या वाढताना दिसून येते. जसं बघा आपल्या नाशिकमध्ये, मुंबईमध्ये कितीतरी लोक परराज्यातून आलेले दिसून येतात. आणि आपल्याही महाराष्ट्रातून जे भाग थोडेसे मागासलेले आहेत, जिथे त्यांच्या गरजा पूर्ण होत नाही, मग जसं काही लोक मराठवाड्यातून, परभणी वगैरे या भागातून स्थलांतर करताना दिसून येतात. जिथे त्यांची गरज पूर्ण होईल तिथे ते स्थलांतर पोटा पाण्यासाठी करतात. तर ही सर्व नागरी लोकसंख्या वाढीची कारणं आहेत. मृत्यू दरातील घट, औद्योगिकरण, ग्रामीण भागातील रोजगाराची अनुपलब्धता, शहरातील रोजगाराच्या संधी व व्यापार, स्थलांतर ही नागरी लोकसंख्या वाढीची कारणं आहेत. आता बाळांनो बघा, इथे मुद्दे दिलेले. तुम्हाला जेव्हा हे मुद्दे छानपैकी मनन चिंतन करून तुम्हाला ती स्पष्ट करता येतील, तेव्हा मग समजायचं की तुमचा आता छानपैकी अभ्यास होतोय. मग त्याच्याकरता आपल्याला लक्ष देऊन प्रत्येक गोष्ट बघणं, करणं. नाहीतरी अध्ययनाचं सूत्र काय आहेत मुलांनो? वाचन करणं, मनन किंवा चिंतन करणं, लेखन करणं, त्यालाच तर अध्ययन म्हणतो आपण. आणि हे जेव्हा आपल्याला व्यवस्थित जमतं तर प्रत्येक संकल्पना व्यवस्थितरित्या पूर्ण होत जाते. तर त्या दृष्टीने आता आपण बघा नागरी लोकसंख्या वाढीची कारणं बघितलेली आहे. आता मग एक गोष्ट लक्षात येते की आपल्या देशामध्ये हळूहळू स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आता खूप फरक झालेला दिसून येतो की आपल्याकडे आता शहरीकरणाची प्रक्रिया हळूहळू वाढताना दिसून येते. म्हणजे शहरी भागात लोकसंख्या वाढताना दिसून येते. साहजिकच शहरावरती खूप ताण पडतोय, कारण जसजशी शहराची लोकसंख्या वाढते तर त्या शहरातल्या लोकांच्या समस्या सोडवण्याकरता मग अनेक अडचणी निर्माण होत असतात. मग त्यांच्या मग रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, आरोग्य सुविधा असेल, वाहतूक सुविधा वगैरे असेल, तर त्याच्यामुळे शहरी भागावर प्रचंड ताण निर्माण होतो. मग हा शहरावर येणारा ताण जर आपल्याला थांबवायचा असेल तर काय बरं करावं लागेल? शहरी भागावरती जी लोकसंख्या वाढत आहे तो जर ताण आपल्याला कमी करायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? मग साहजिकच आहे ना की आपल्या देशामध्ये जे खेड्यात लोक राहतात, गावांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये जे लोक राहतात ना, त्यांना जर रोजगार उपलब्ध करून दिला तर ते शहरी भागात येणार नाही. हा पहिला उपाय. छोट्या छोट्या गावांमध्ये राहणारे जे लोक आहेत ना, त्यांना जर आपण गावामध्ये जर रोजगार उपलब्ध करून दिला तर मग साहजिक शहरावरती ताण येणार नाही, कारण त्यांना तिथे रोजगार मिळाला तर ते शहरात येणार नाही. दुसरी गोष्ट, आपल्या देशात प्रॉब्लेम काय माहितीये का की आर्थिक विकास जो आहे ना त्याचा समतोल नाहीये. म्हणजे शहरी भागातल्या लोकांकडे बऱ्यापैकी पैसा असतो, तुलनेनं ग्रामीण भागातल्या लोकांकडे पैसा कमी असतो. म्हणून आर्थिक विकासाचा समतोल साधणं हा एक महत्वपूर्ण भाग आहे. मग त्याच्याकरता काय आवश्यक आहे तर आर्थिक विकासाला चालना देणं. खेड्यातल्या लोकांना सुद्धा दोन पैसे जास्त कसे मिळतील या दृष्टिकोनातून त्यांच्या आर्थिक विकासाला चालना देणं हा दुसरा एक उपाय प्रामुख्याने आहे. आणि त्याचबरोबर जी शहरं वाढत आहेत त्या शहरांच्या म्हणजे महानगरांच्या वाढीवर नियंत्रण आणणं. आता ते अर्थात काम कोण करू शकतं? सरकारच करू शकतं. की शहरं जी झपाट्यानं वाढत आहेत ना, ती झपाट्यानं वाढणारी शहरे त्याच्यावर नियंत्रण आणण्याचं काम झालं पाहिजे.
म्हणजे बघा, तुम्हालाही माहित असेल की आपल्या भारतामध्ये जी शहरं ती झपाट्यानं वाढत आहे. अगदी आपल्या नाशिक शहराचंच उदाहरण बघा. अतिशय वेगानं वाढणाऱ्या भारतातल्या शहरांमध्ये नाशिकचा पण उल्लेख आहे. म्हणून महानगरांच्या वाढीवरती नियंत्रण ठेवणं हाही प्रामुख्याने शहरावर येणारा ताण थांबवण्याचा एक महत्वपूर्ण उपाय प्रामुख्याने आहे. आणि त्याचबरोबर ज्या विविध प्रकारच्या सेवा असतात आणि सुविधा असतात, त्या सेवा आणि सुविधा ग्रामीण भागात पण जास्तीत जास्त पुरवल्या पाहिजेत आणि नागरी भागात पण जास्तीत जास्त पुरवल्या पाहिजेत. म्हणजे लोकांना विविध सेवा सुविधा मिळत नाही म्हणून तर ते शहरी भागात येतात ना. मग त्याच्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये अधिकाधिक सेवा आणि सुविधा पुरवल्या पाहिजे आणि शहरी भागात पण सेवा सुविधा पुरवल्या पाहिजे. आता ग्रामीण भागामध्ये जर समजा पाण्याची पुरवठा चांगला झाला, विद्युत पुरवठा चांगला झाला, त्याचबरोबर लोकांना बँकिंगची सुविधा चांगली मिळाली, वाहतूक सुविधा चांगली मिळाली, म्हणजे सेवा घटक म्हणतोय, तर मग साहजिकच काय होतं, लोक शक्यतो जर त्यांना सेवा सुविधा मिळाल्या तर ते शहरी भागात जात नाही. म्हणून या सुविधा पुरवणं हा एक भाग प्रामुख्याने आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण विविध प्रकारच्या योजना राबवल्या तर शहरावरती येणारा ताण आपल्याला थांबवता येईल. आता आपल्याला पुढचा पूर्ण घटक जो बघायचा आहे तो ग्रामीण विकासाच्या संदर्भात. ग्रामीण भागाचा कसा समस्या आहेत, काय आव्हानं आहेत, ग्रामीण भागामध्ये काय करायला पाहिजे, ग्रामीण भागासाठी आपल्या सरकारनं पण काय काय योजना राबवल्या, मग त्या भारत सरकारनं असेल किंवा आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारनं असेल, त्याचाही आता आपल्याला विचार करायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, भारतीयांचं जीवन बदलतंय तर त्या बदलाला कारणीभूत आपल्या सर्वांचेच प्रयत्न महत्वाचे आहेत. भारतामध्ये केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्रिस्तरीय रचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्था असतील, यांची जेव्हा सांगड, यांचा जेव्हा समन्वय अतिशय व्यवस्थित असतो आणि त्याचबरोबर जेव्हा आपले सुजाण आणि जबाबदार भारतीय नागरिक या योजनांचा लाभ घेण्याचा यशस्वीपणे प्रयत्न करतात, तेव्हा आपल्यात हे जे विकासाचे बदल आहेत ते आमूलाग्र दिसून येतात. आता जरा ग्रामीण भागाबद्दल विचार करूया आपण. आता ग्रामीण भागाच्या बाबतीमध्ये गाव कशाला म्हणतात, गाव ज्याला संस्कृत मध्ये आपण ग्राम म्हणतो, बरोबर आहे की नाही. तर गाव म्हणजे काय नेमकं, तर गाव म्हणजे स्वतंत्ररित्या किंवा सामूहिक रीतीने स्वतः कसत असलेल्या जमिनीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कायम वस्तीला गाव असं म्हणतात. इथं शब्द एकदम सोपे आहेत ना, स्वतंत्ररित्या किंवा सामूहिक रीतीनं. सामूहिक का म्हटलं मी, जसं आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती आहे म्हणून ते एकत्र कुटुंब पद्धतीत शेती करतात. बऱ्याच वेळा अनेक शेतकरी एकमेकांच्या मदतीनं पण शेती करतात, या अर्थाने घ्या. म्हणून स्वतंत्ररित्या किंवा सामूहिक रीतीनं स्वतः कसत असलेल्या जमिनीजवळ राहणारे जे शेतकरी आहेत त्यांच्या कायम वस्तीला गाव असं प्रामुख्याने म्हणत असतात. आता एक लक्षात घ्या, शेतीचा शोध केव्हा लागला तर असं म्हणतात, म्हणजे आपण इतिहास अभ्यासलेला आहे बघा, की शेतीचा शोध हा अश्मयुगामध्येच लागलेला आहे. शेतीचा शोध केव्हा लागला, अश्मयुगामध्ये. अर्थात अश्मयुगाचे पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग हे 3 भाग आहेत. तर शेतीचा जो शोध आहे हा सर्वसाधारणतः मध्याश्म नवाश्म युगाच्या कालखंडामध्येच प्रामुख्याने लागलेला दिसून येतो. आणि मग शेतीचा शोध जेव्हापासून लागलाय तेव्हापासून गाव अस्तित्वात आहे. म्हणजे गाव काय आता अस्तित्वात आले असं नाही, म्हणजे अश्मयुगापासून गाव अस्तित्वात आहे, जेव्हापासून माणूस समूहानं राहायला लागला. आता गावाच्या बाबतीत जर विचार केला आपण प्रामुख्याने, तर भारतातली जी गावं आहेत ज्याला आपण खेड म्हणतो, तर ही जी खेड पद्धती आहे ती विरळ लोकवस्ती असणारी पद्धत आहे. शहरी भागात कसे लोक एकदम दाटीवाटीनं राहत असतात, तिथं केंद्रित झालेली असते वस्ती, तसं ग्रामीण भागामध्ये विरळ लोकवस्ती आहे. आणि विशेष म्हणजे प्रामुख्याने शेतकरी जिथं राहतात त्यांच्या ठिकाणापासून त्यांच्या भोवतालीच विशेष करून आपल्याला शेतजमिनी वगैरे त्यांचं क्षेत्र दिसून येतं. आणि म्हणून प्रामुख्याने
परिस्थिती कशी आहे की काय लोक म्हणजे दाटीवाटीनं अशी गावं वसलेली असतात आणि त्या गावाच्या बाजूला त्यांच्या जमिनी असलेल्या दिसून येतात। अर्थात आपल्या प्रादेशिक पातळीवरती यात काही ठिकाणी बदल असलेला आपल्याला दिसून येतो। तर खेड्यांची रचना अशी प्रामुख्याने दिसून येते। आता ग्रामीण समुदाय आपल्याला माहिती की आपल्या देशामध्ये खेड्यात राहणारे लोक खूप आहेत, म्हणजे ग्रामीण भागात लोक खूप आहेत। म्हणजे ग्रामीण समुदाय मोठा जरी दिसत असला पण तो जेव्हा समूहानं राहतो तिथली लोकसंख्या कमी असते शहरी भागाच्या तुलनेनं। लक्षात घ्या, अगदी शहरी भागात आपण जर बघितलं अलीकडे तर किती मोठमोठ्या इमारती आपल्याला बघावयास मिळतात, म्हणजे अगदी 2-3 इमारती म्हणजे 200-300 कुटुंब राहतात। विचार म्हणजे तिथं एक गावच वसलेलं असतं। पण खेड्यांमध्ये आपल्याला जी लोकवस्ती दिसते, समुदाय जो दिसतो तो विरळ असतो, ही गोष्ट पण लक्षात घ्या। आणि गावापेक्षा छोटा घटक म्हणजे काय, वस्ती। आपण म्हणतो ना अमुक अमुक यांची वस्ती इथे आहे, इथे देशमुखांची वस्ती आहे, इथं गायकवाडांची वस्ती आहे, इथं पाटलांची वस्ती आहे। वस्ती म्हणजे काय, गावापेक्षा छोटा समुदाय। आता तुम्हालाही माहितीये शक्यतो जे भाऊबंद असतात त्यांची शक्यतो वस्ती निर्माण होताना दिसून येते। त्यांचे म्हणजे अनेक भाऊबंद असतात, त्यांच्या शेतजमिनीचं वाटप असतं, पण त्यांची एक ठराविक वस्ती आपल्याला दिसून येते। म्हणजे गावापेक्षा छोटा भाग म्हणजे वस्ती, ही गोष्ट लक्षात घ्या। आपल्या देशामध्ये जी गाव रचना आहेत ना पूर्ण देश पातळीवरती सारखी नाही। उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्यतो आपल्याला काय दिसतं, विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हीच बघा, आपली गावं बघा, कोणती गावं, जसं बघा आता आपण आपल्या शाळेपासून जर विचार केला, विंचूर दळवे गाव आहे, शिवडा आहे, पांडुर्ली आहे, लवित आहे, शेनीत आहे, वांजरवाडी आहे, लोहशिंगवे आहे, घोरवड आहे। ही गावं पहा बरं, ही गावं कशी आहे, अशी केंद्रित झालेली आपल्याला दिसून येतात आणि मग त्या गावांपासून त्यांच्या वस्त्या बाजूला बाजूला दिसतात। पण अलीकडे एक बदल यात काय दिसतोय, मी अलीकडचा बदल सांगतोय, काय दिसतोय की शक्यतो जिथं आपलं क्षेत्र असतं, शेती वगैरे असते, तिथंच अलीकडे लोक प्रामुख्याने घर बांधून राहायला लागलेले दिसून येतात। म्हणजे जेणेकरून गावात जा या हा वेळ वाचतो। बरं, शेतामध्येच घर बांधल्यामुळं काय होतं, त्यांना दिवस रात्र गरजेनुसार शेतीकडे लक्ष पण देता येतं, काम पण करता येतं, साहजिकच उत्पन्न वाढलेलं दिसून येतं। तर प्रादेशिक पातळीनुसार जर विचार केला तर ग्रामरचना जी आहे, गाव रचना जी आहे ती वेगवेगळी आहे। जसं दक्षिण भारताचा जर विचार केला तुम्ही तर तिकडे गावं कशी आहेत माहिती का, रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरं असतात, अशी रस्त्याच्या कडेकडेनं अशी घरं तुम्हाला बघावयास मिळतात। ती अशी महाराष्ट्रासारखी अशी केंद्रित झालेली दिसत नाही। म्हणजे जिथं त्यांची जमीन आहे तिथं रस्त्याला लागून, म्हणजे रस्ता लगेच जायचं असेल कुठे तर रस्त्यानं प्रवास वगैरे करणं, असा भाग पण आपल्याला दिसून येतो। तर आपल्या देशामध्ये हा जो ग्रामीण भाग आहे, या ग्रामीण भागाच्या विकासाकरता सरकारनं काय सामूहिक विकास योजना राबवल्या त्याचा पण विचार आपण करूया। तर ग्राम विकासाच्या दृष्टिकोनातून एक लक्षात घ्या, शहरावरचा ताण कमी करायचा असेल तर ग्रामीण विकास होणं गरजेचं आहे। म्हणून ग्राम विकासाच्या दृष्टीनं सामूहिक विकास योजना भारत सरकारनं सुरू केलेली आहे आणि या विकास योजनेद्वारे शेती तंत्र बदलणं, जेणेकरून लोकांना जास्तिक आर्थिक फायदे होतील, शेती तंत्र बदलणं, लोकांना आर्थिक फायदा होण्याकरता अधिक जलसिंचन वाढवणं। जमिनी आहे पण पाणी नसलं तर त्या जमिनीचा काहीच उपयोग नाही, म्हणून सामूहिक विकास योजनांमध्ये जलसिंचन वाढवणं, त्याचबरोबर ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करणं, जेणेकरून मुलांना शहरी भागात जाण्याची गरजच पडणार नाही, शिक्षणाचा प्रसार करणं आणि त्याचबरोबर भू सुधारणा कायदे संमत करणं, अशा प्रकारच्या योजना भारत सरकार आणि राज्य सरकारांनी राबवलेल्या दिसून येतात। तर भारत सरकारनं ग्रामीण विकासासाठी जी सामूहिक विकास योजना राबवलेली, त्या योजनेची उद्दिष्ट काय आहे, त्या योजनेची उद्दिष्ट काय आहे, पहिलं उद्दिष्ट आहे की शेतीचं उत्पन्न वाढवणं। साहजिक शेतीचं जर उत्पन्न वाढवलं तर लोकांना शहरात जाण्याची गरज नाहीये, बरोबर आहे ना, त्यांना रोजगार पण मिळेल, त्यांना पैसा पण मिळेल आणि पैसा मिळाला तर साहजिकच आहे त्यांना शहरी भागाकडे जाण्याची गरज नाही।
दुसरी गोष्ट, ग्रामीण भागात दळणवळणाच्या सोयी निर्माण करणं. दळणवळणाच्या सोयी निर्माण झालं म्हणजे खेड्यातून शहरात सहज जाता येतं त्याला मग तिथे राहण्याची गरज पडत नाही. म्हणून दळणवळणाच्या सोयी निर्माण करणं, मग त्याच्यामध्ये कम्युनिकेशन वगैरे सगळंच येतं, बरोबर आहे की नाही. नुसती म्हणजे रस्ते वगैरे हाच भाग येतो असं नाही, तर कम्युनिकेशन पण त्याच्यामध्ये येतं. तर त्या दृष्टीनं दळणवळणाच्या सोयी निर्माण करणं हे दुसरं उद्दिष्ट आहे. तिसरं उद्दिष्ट आहे आरोग्य आणि शिक्षणाचा प्रसार करणं. ग्रामीण भागात जर आरोग्याच्या सुविधा पुरवल्या गेल्या, त्याचबरोबर ग्रामीण भागात शिक्षणाचा जर प्रसार झाला तर ते शहरी भागात जाणार नाही. म्हणून ते एक उद्दिष्ट आहे. आणि गावांचा आर्थिक विकास करणं. गावांचा आर्थिक विकास झाला, साहजिकच शहरावरती ताण येण्याची काहीच समस्या नाही. तर ही उद्दिष्ट आपल्या सामूहिक विकास योजनेची आहे. शेतीचं उत्पन्न वाढवणं, ग्रामीण भागात दळणवळणाच्या सोयी निर्माण करणं, आरोग्य व शिक्षणाचा प्रसार करणं आणि गावांचा आर्थिक विकास करणं ही सामूहिक विकास योजनेची उद्दिष्ट प्रामुख्याने आहेत. आणि या उद्दिष्ट पूर्तीसाठी मग भारत सरकारनं काय केलेलं आहे? सामूहिक विकास योजना कशा राबवल्या जातात? तर या सामूहिक विकास योजना प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवल्या जातात. आता आपण ग्रामीण भाग म्हटलं तर ग्रामीण भागातली त्रिस्तरीय रचना म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. तर त्या दृष्टिकोनातून या ज्या सामूहिक विकास योजना आहे त्या विकास योजनांच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी सरकारनं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे कार्य सुरू केलं. आणि विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये असणारे सर्व जाती जमातीचे जे लोक आहेत त्यांना पण त्यामध्ये सामावून घेण्यात आलेलं दिसून येतं. आणि त्या दृष्टीनं भारत सरकारनं, राज्य सरकारांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना अधिकार वाढवले आहे की जेणेकरून त्यांच्या अधिकारांमुळे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकेल. आणि त्यानुसार जर आपण विचार केला तर मग आपलं बदलतं आर्थिक जीवन कसं, म्हणजे गावाकडचं आर्थिक जीवन कसं बदलतंय त्याचा विचार आपण करूया. लक्षात घ्या, स्वातंत्र्यपूर्व कालखंडाचा जर विचार केला तर पूर्वी खेडे कसे होते? स्वयंपूर्ण होते. जर आपण विचार केला स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये खेडे कसे होते? आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होते. कारण काय? तर गावातील बहुसंख्य लोक हे शेतीवर अवलंबून होते. आता या दृष्टिकोनातून प्रामुख्याने जर विचार केला तर मग पद्धत कशी होती की शेतकरी शेतीतली कामं करायचे आणि त्या शेतकऱ्यांच्या गरजा पुरवणारे इतर जे कारागीर लोक वगैरे असायचे त्या कारागिरांना शेतकरी आपल्या उत्पन्नातला ठराविक वाटा देत असायचा. म्हणजे अशा पद्धतीनं ते दोघं एकमेकांच्या गरजा प्रामुख्याने पूर्ण करायचे. याला आपण बलूत पद्धत वगैरे असंही प्रामुख्याने म्हणतो. म्हणजे मग उदाहरणार्थ गावात पूर्वीच्या काळी गावामध्ये चांभार असेल, न्हावी असेल, सुतार असेल, त्याच पद्धतीनं इतर अनेक सगळे घटक, माळी वगैरे सगळे घटक. तर शेतकरी काय करायचा? त्याच्यातला ठराविक वाटा त्या कारागिरांना द्यायचा आणि ते कारागीर सुद्धा शेतकऱ्याची गरज पूर्ण करायचे. तर ती पूर्वीची पद्धत होती. पण आता परिस्थिती बदलली. आता तशी परिस्थिती राहिली नाही. कारण का? आता शेतकरी नुसतं शेतीच करत नाही, तर शेतीबरोबर अनेक जोडधंदे करताना आपल्याला दिसून येतो. मग तुम्ही त्यामध्ये पशुपालन म्हणा, कुक्कुटपालन म्हणा, गोट फार्म वगैरे सारखे घटक वगैरे बघा. शेतकरी आता शेतीमध्ये अनेक जोड व्यवसाय सुद्धा करायला लागला आहे. याच्या उलट ग्रामीण शहरी भागातली परिस्थिती बघा. तर शहरी भागामध्ये सुद्धा बिगर शेती उत्पादनाशी आणि व्यवसायाशी संबंधित कामं आता शहरी भागामध्ये केली जातात. म्हणजे पूर्वीची स्थिती आताच्या स्थितीमध्ये दोन्ही भागामध्ये आपल्याला बदल घडून आलेला दिसून येतो. नुसतं शेती हा घटक राहिला नाही. शेतीबरोबर दोन पैसे कसे मिळतील म्हणून जोड व्यवसाय केले जातात. पशुपालन, दुग्धपालन वगैरे हे घटक मी तुम्हाला सांगितले. म्हणजे आपण अगदी खेड्यांकडे एक नजर मारली तर खेड्यातले लोक काय काय करतात. कितीतरी लोक घरी बसून म्हणजे अगदी आता तर काही भागामध्ये तुम्हाला सांगतो शहरी भागातून कंपन्या घरगुती स्त्रियांना कामं वगैरे देतात. म्हणजे आता बदल झालेले आपल्याला दिसून येतात. ही गोष्ट लक्षात घ्या.
आणि मग त्या तुलनेनं जर विचार केला आपण तर ग्रामीण भागानं शहरी भागाला आतापर्यंत काय काय मदत केली हो, म्हणजे हा पण एक विचार फार महत्वाचा आहे. आपण शहरी भागात राहणारे जे लोक असतो ना, तो आपण ती कृतज्ञता लक्षातच घेत नाही की ग्रामीण भागानं शहरी भागाच्या समृद्धीसाठी आजपर्यंत काय काय केलेलं दिसून येतं. त्याची एक आकडेवारी 1961 साली आपल्या देशामध्ये 82% लोक हे खेड्यामध्ये राहत होते. 1961 मध्ये 61 साली किती लोक? 82% लोक खेड्यामध्ये राहत होते. हेच प्रमाण 1971च्या जनगणनेनुसार किती झालं तर 80.1%, म्हणजे जवळजवळ 80%. म्हणजे थोडक्यात तुम्ही विचार काय करा, उत्तरोत्तर आपल्याकडं ग्रामीण भागाचं प्रमाण कमी होत गेलेलं दिसून येतं. मग या खेड्यातल्या लोकांनी आपल्या शहरी भागातल्या लोकांना काय काय प्रामुख्याने मदत केलेली आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे ग्रामीण भागानं शहरी भागातल्या लोकांना अन्नधान्य, भाजीपाला, त्याचबरोबर शहरी भागातल्या लोकांना आवश्यक असणारा अन्य कच्चा माल हा पुरवलेला आहे, ही मदत केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शहरी भागामध्ये जिथं जिथं उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्यांना श्रमिक पुरवले आहे, कुशल कारागीर, अकुशल कारागीर पुरवले आहे. तिसरी गोष्ट म्हणजे याच ग्रामीण भागातल्या लोकांनी आपल्या देशातली नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे तिची देखभाल केलेली आहे. नैसर्गिक साधन संपत्ती ही आपल्यासाठी फार महत्वपूर्ण असते आणि या नैसर्गिक साधन संपत्तीची देखभाल याच आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांनी केलेली दिसून येते. मग आता प्रश्न असा येतो की जो आपल्या देशामध्ये सरकार स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रामाणिक प्रयत्न करतं, पण तरी सुद्धा आज आपण बघतो की आपल्या ग्रामीण विकासाच्या संदर्भामध्ये अनेक आव्हानं आपल्या समोर आहे, चॅलेंज आपल्या समोर आहे. मग काय आव्हानं आहेत आपल्या समोर? तर पहिली गोष्ट आर्थिक व्यवसायांचा विकास करणं. ग्रामीण भागातल्या लोकांना जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील, रोजगार कसा उपलब्ध होईल, तर त्यांच्यासाठी आर्थिक व्यवसायांचा विकास करणं हे एक आव्हान आहे. दुसरं सामाजिक गरजा व सुविधांचा विकास करणं आव्हान आहे. समाजातल्या लोकांच्या ज्या काही महत्वपूर्ण गरजा असतात त्या गरजांची पूर्तता करणं, लोकांना ज्या आवश्यक असणाऱ्या सुविधा आहे त्या ग्रामीण भागातल्या त्या सुविधांचा विकास करणं हे पण आपल्यासाठी आव्हान आहे. त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक दृष्टिकोनात पण बदल करणं आवश्यक आहे. अर्थात आता हा बदल करायचा म्हणजे शिक्षण हे एक प्रभावी साधन आहे. त्याचबरोबर लोकांचं प्रबोधन वेगवेगळ्या माध्यमातून कसं करता येईल हाही त्या ठिकाणी महत्वाचा भाग आहे. आणि जमीन सुधारणा व जलसिंचन प्रकल्पांना गती देणं. गावाकडे बरेचसे गोरगरीब शेतकरी आहे की त्यांना त्यांच्या जमिनीत सुधारणा करता येत नाही, म्हणजे जमिनीची लेवलिंग वगैरे करणं, त्यांच्या जमिनीमध्ये पाणी पुरवठ्याच्या जलसिंचनाची सुविधा वगैरे करणं, पैसा नसल्यामुळं मग विजेचे पंप घेता येत नाही, पाईपलाईन त्यांना करता येत नाही, पैसा नसल्यामुळं जमिनीची लेवल वगैरे करता येत नाही, माळरान असेल, खडकाळ भाग वगैरे असेल तो काढून तिथं चांगली माती वगैरे टाकणं, बांधबंदिस्ती करणं. तर या दृष्टिकोनातून जमीन सुधारणा आणि जलसिंचन प्रकल्पांना गती देणं फार आवश्यक आहे. आपल्या भारतात एक चित्र दिसतं बाळांनो की आपल्याकडे बऱ्याच लोकांकडे जमिनी वगैरे बऱ्यापैकी आहे, परंतु पाण्याचा अभाव, म्हणजे पाणी नसल्यामुळं शेती करता येत नाही. आणि जमीन तर खूप आहे पण पाऊस नाही, मग पाणी पण नाही, पाणी नाही म्हणून मग साहजिकच ती शेती उपयोगी नाही. मग जलसिंचनाच्या जर सुविधा त्यांना मिळाल्या तर साहजिकच शेतकऱ्यांचं आर्थिक जीवन बदलेल, म्हणजेच गावाकडचं जीवन बदलेल. तर ही आव्हानं आहे आपल्याकडे. ग्रामीण विकास होत नाही त्याच्याकरता ही आव्हानं आहे. अर्थात त्याच्यासाठी लोकसंख्या हे पण महत्वपूर्ण कारण आहे आणि त्याचबरोबर देशाची क्रयशक्ती किती, आर्थिक घटक कसा आहे त्याच्यावरती शेवटी महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर सरकारची सुद्धा या विकासासंदर्भामध्ये जर सकारात्मक भूमिका असेल आणि नुसती भूमिका असून चालत नाही, तिला राबवण्याची मनीषा पण प्रामुख्याने लागते आणि त्या दृष्टिकोनातून ही आव्हानं आपल्याकडे दिसून येतात.
मग तरी आज आपण बघतो की स्वातंत्र्य मिळाल्यापासून, म्हणजे आज 2020चा विचार केला तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून 72-73 वर्ष झाली, तरी पण अजून ग्रामीण भागाचा पाहिजे तसा विकास झालेला दिसत नाही. विकास झाला नाही असं नाही म्हणत मी, आपल्यालाही ते दिसतंय की बऱ्यापैकी आता म्हणजे लोक खाऊन पिऊन सुखी आहेत, पण तरी पण जे उंच राहणीमान पाहिजे, जीवनमान पाहिजे, तर आपल्या ग्रामीण भागात अजून पण बऱ्याच समस्या आहेत ज्या तुम्हाला पण परिचित प्रामुख्याने आहे. तर ग्रामीण भागामध्ये कोणकोणत्या समस्या प्रामुख्याने आहे, तर पहिली समस्या म्हणजे सार्वजनिक स्वच्छता व आरोग्याच्या सोयींचा अभाव. ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीमध्ये फार दुर्लक्ष दिसतं. शहरी भागामध्ये सफाई कामगार वगैरे आपल्याला दिसतात, त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता बऱ्यापैकी दिसते, पण ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक स्वच्छता याचा अभाव दिसतो. आरोग्याच्या सोयींचा अभाव दिसतो. काही ठिकाणी आता आरोग्य केंद्र झालेली पण पुरेशा सोयी नाही दिसत. अनेक गावं मिळून एखादं आरोग्य केंद्र दिसतं, त्या सोयींचा पण अभाव दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे अजून सुद्धा कितीतरी खेड्यांमध्ये बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय आपल्याला दिसत नाही. म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा भारतीय लोकांना, ग्रामीण भागातल्या लोकांना वणवण करावी लागते. तिसरी गोष्ट, स्वच्छतागृहांचा अभाव दिसून येतो. त्याचबरोबर गटार व्यवस्था जी आहे ती बरोबर नाही, म्हणजे झाकलेली गटार व्यवस्था नाही. शहरी भागामध्ये जशी अंडरग्राऊंड गटार व्यवस्था असते तशी व्यवस्था आपल्याला दिसत नाही. शहरी भागामध्ये अरुंद रस्ते आहेत, त्याचबरोबर अपूर्ण विद्युतीकरण, म्हणजे पुरेसे विद्युतीकरण पण म्हणजे काहीतरी खेडे असे तिथं वीज पोहोचलेली दिसत नाही. बरं, वीज असेल बी तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोड शेडिंग असतं की लोकांना त्याचा पुरेसा फायदा पण घेता येत नाही. त्याचबरोबर सोयी सुविधांचा जर विचार केला, शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणजे गावांकडे फारशा सुविधा नाही, औषधोपचाराच्या फारशा सुविधा नाही, मनोरंजनाची साधनं जसं शहरी भागामध्ये रंगभूमी म्हणजे नाट्यगृह असतात, थिएटर वगैरे असतात, इतर विविध मनोरंजनाची साधनं असतात, क्लब हाऊस वगैरे, तसं शहरी भागामध्ये मनोरंजनाची साधनं नाही. फार तर टेलिव्हिजन वगैरे अलीकडच्या कालखंडात डेव्हलप झालेला दिसून येतो आणि नेटमुळे काही सुविधा बघाव्यास मिळतात, परंतु शहरी भागासारख्या मनोरंजनाची साधनं पण दिसून येत नाही. बऱ्याचशा गावांमध्ये वाचनालय पण प्रामुख्याने नाही. तर ही पण समस्या ग्रामीण भागात दिसून येते. आणि दर्जेदार शिक्षणाची सोय, म्हणजे आज सुद्धा बघा की आता नाशिक सारखं शहर जरी आहे तर आपल्या नाशिक सारख्या शहरामध्ये सुद्धा जरी शिक्षण संस्था प्रभावानं दिसत असल्या, पण काही ठराविक शिक्षण घेण्याकरता नाशिक मधल्या लोकांना सुद्धा पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागतं. अधिक प्रोफेशनल व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी बाहेर देशांमध्ये वगैरे जावं लागतं. ही शहराची स्थिती झाली. तर ग्रामीण भागाची स्थिती पहा. ग्रामीण भागात फार तर माध्यमिक पर्यंतच्या शिक्षणाच्या सुविधा अलीकडे दिसतात, पण त्याच्या पुढचं शिक्षण, त्याचबरोबर व्यावसायिक दर्जेदार शिक्षण, त्याच्या सुविधा ग्रामीण भागात नाही. ही सुद्धा एक महत्वपूर्ण समस्या आहे. तर भारत सरकारनं या समस्या वगैरे सगळ्या लक्षात घेऊन पहिल्या ज्या 4 पंचवार्षिक योजना राबवल्या. आता पहिल्या 4 पंचवार्षिक योजना केव्हा? पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 56, दुसरी 56 ते 61, तिसरी 61 ते 66 आणि चौथी 1969 पासून 74 पर्यंत. तर या 4ही पंचवार्षिक योजनेमध्ये भारत सरकारनं समूह विकास योजनेला प्राधान्य दिलं, जेणेकरून ग्रामीण भागाचा विकास होऊ शकेल, म्हणजे गावांचा विकास होऊ शकेल. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या महाराष्ट्र राज्याची काय प्रगती आहे त्या प्रगतीचा आपण जरासा विचार करूया. आता भारताकडून राज्याकडे येऊया. तर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर 1 मे रोजी स्थापना झाल्यानंतर 1962 मध्ये महाराष्ट्र राज्याने जिल्हा परिषदांची स्थापना केली आणि ती स्थापना केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने 1970-71 मध्ये ग्रामीण भागातल्या मुलांकरता सकस आहार योजना सुरू केली, लहान मुलांकरता. त्याच
त्याचबरोबर ग्रामीण भागाच्या विकासाकरता विहिरी खणणं, म्हणजे जेणेकरून जलसिंचनाची सुविधा देता येईल. तर मेन म्हणजे लोकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याकरता विहिरी खणणं आणि त्या विहिरीतून नळाद्वारे गावातल्या लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना पण सुरू करण्यात आली. तर 1971 अखेरपर्यंत महाराष्ट्रानं 1677 पाटबंधाऱ्यांची कामं पण पूर्ण केली, ज्या पाटबंधाऱ्यांमुळं शेतकऱ्यांना जलसिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या. हा 71चा आढावा तुम्हाला या ठिकाणी दिला. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये विद्युतीकरण हा घटक पण फार महत्वाचा आहे. वीज ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्वाची आहे. तर ग्रामीण भागात विद्युतीकरणाची गरज, कशी गरज आहे काय, तर लक्षात घ्या, ग्रामीण भागामध्ये विद्युतीकरणाची गरज नितांत आहे. कशा करता आपल्याला वीज लागते हो, तर सर्वात पहिली गोष्ट, शेतीला जर पाणी पुरवठा करायचा असेल, विहिरीतून म्हणा, तलावातून म्हणा, जलाशयातून म्हणा, तर त्यासाठी जे स्वयंचलित पंप असतात, आता आपल्या भाषेत आपण त्याला इलेक्ट्रिक मोटर म्हणतो, तर जे स्वयंचलित पंप असतात त्या स्वयंचलित पंपांसाठी म्हणा, कूपनलिकांसाठी म्हणजे बोरवेलसाठी सुद्धा विजेची गरज असते. हा एक पहिला भाग. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांजवळ असणारा भाजीपाला असेल, शेतकऱ्यांजवळ असणारं दूध असेल, अंडी असेल, असे जे नाशवंत पदार्थ आहेत, हे पदार्थ जर त्याला टिकवायचे असेल तर त्याच्याकरता फ्रीजिंग व्यवस्था लागते ना, मग त्याच्याकरता सुद्धा विद्युतची गरज प्रामुख्याने आहे. त्याचबरोबर जर खत प्रकल्प चालवायचा असेल, तर हा खत प्रकल्प चालवण्यासाठी विजेची गरज असते. त्याचबरोबर खेड्यातल्या लोकांना सुद्धा घरामध्ये प्रकाशासाठी, पंखा चालवण्यासाठी, दूरदर्शन वगैरे पाहण्यासाठी किंवा इतर उपकरणांसाठी सुद्धा विजेची गरज असते. अलीकडे ते पंप पण आलेले, चार्जिंग पंप फवारणीसाठी, त्याच्याकरता विजेची गरज प्रामुख्याने असते. आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतात, या विद्यार्थ्यांना सुद्धा रात्रीच्या वेळेस अभ्यास करण्यासाठी विजेची गरज प्रामुख्याने असते. आणि मग त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भारतामध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे 1951 ते 56 या पंचवार्षिक योजनेमध्ये 3000 खेड्यांचं विद्युतीकरण झालं. देशाचा विचार करतोय, हे सुरुवातीचे आकडे कमी, आता त्यावेळेस आपल्याला पैसाही कमी होता, तर 3000 खेड्यांचं विद्युतीकरण झालं. आणि तोच आकडा बघा, म्हणजे 51 ते 56च्या कालखंडामध्ये 5 वर्षामध्ये 3000 खेड्यांमध्ये विद्युतीकरण झालं. त्यानंतर 1971 साली हा आकडा गेला 1,38,646 खेड्यांपर्यंत. म्हणजे सरकारनं प्रभावानं ही योजना राबवल्यामुळं जो आपल्या देशातली 1,38,646 खेडी जी होती, गावं होती, तिथे विद्युत जाऊन पोहोचली. आणि 1966 पासून विजेच्या पंपांना त्याचबरोबर कूपनलिकांना अधिक वीज देण्याची योजना सुद्धा भारत सरकारनं राबवली. आणि त्याकरता 1969 मध्ये ग्रामीण विद्युतीकरण निगम या मंडळाची स्थापना करण्यात आली. 69 साली ग्रामीण विद्युतीकरण मंडळाची स्थापना करण्यात आली. आणि या मंडळाच्या माध्यमातून आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश ही जी राज्य होती, या राज्यामध्ये ग्रामीण विद्युतीकरण सहकारी संस्था निर्माण झाल्या याच मंडळाच्या माध्यमातून. तर त्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागाच्या विकासाला सरकारनं केलेली ही जी उपाययोजना आहे, मदत आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांचं जीवन बदलताना दिसून येते. पुढचा मुद्दा आहे औद्योगिक विकास. आता औद्योगिक विकासाच्या बाबतीमध्ये जो ग्रामीण भाग आहे, त्या ग्रामीण भागातल्या औद्योगिक विकासाला चालना देण्याकरता, ग्रामीण भागातल्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ग्रामोद्योग नियोजन समिती स्थापन करण्यात आली. आणि या समितीमध्ये
प्रामुख्याने 1972 अखेर या योजनेमध्ये 1,06,000 लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला। या ग्रामीण औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ग्रामोद्योग नियोजन समिती स्थापन करण्यात आली आणि 1972 पर्यंत या योजनेअंतर्गत 1,06,000 लोकांना रोजगार मिळाला, की जेणेकरून ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार मिळाला म्हणजेच त्यांच्यामध्ये त्यांना आर्थिक फायदा होईल, आर्थिक विकास प्रामुख्याने होईल। आणि या प्रकरणातला शेवटचा भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे महाराष्ट्र शैक्षणिक विकास। महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रातले जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये जिथं प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहणारे अनेक हुशार विशेष प्रावीण्य मिळवणारे विद्यार्थी हे खेड्यापाड्यामध्ये राहतात। होतकरू विद्यार्थी आहे, हुशार विद्यार्थी आहे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहत आहे। मग अशा हुशार होतकरू गरजू खेड्यातल्या मुलांकरता आपल्या महाराष्ट्र शासनानं काही खास शाळा सुरू केल्या, ज्या शाळांना विद्यानिकेतन माध्यमिक शाळा असं म्हणतात। तर महाराष्ट्र शासनानं हा एक विशेष उपक्रम आपल्या राज्यामध्ये प्रामुख्याने राबवला। तो सातारा जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, नाशिक आणि चिखलदरा या ठिकाणी या खेड्यातल्या हुशार विद्यार्थ्यांकरता वसतिगृह युक्त विद्यानिकेतन माध्यमिक शाळा प्रामुख्याने महाराष्ट्र शासनानं सुरू केली। साहजिकच आहे, खेड्यातल्या मुलांच्या विकासाला त्याच्यामुळे चालना मिळालेली दिसून येते आणि याच शाळांमधून अनेक विद्यार्थी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या चांगल्या पदावरती काम करताना पण आपण बघत आहोत। त्याचबरोबर कोठारी आयोगानं जी शिफारस केली शैक्षणिक आकृतीबंधामध्ये, डॉक्टर दौलतराव कोठारी DS कोठारी यांनी जी शिफारस केली होती त्यांचा आकृतीबंध 10-2-3 10वी पर्यंत 10वी माध्यमिक 2 म्हणजे 12वी उच्च माध्यमिक आणि विद्यापीठीय म्हणजे पुढचे 3 वर्ष। तर 10-2-3 चा आकृतीबंध या DS कोठारी आयोगानं सुचवलेला। तर या कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये राहुरी, अकोला, परभणी या ठिकाणी म्हणजे बघा राहुरी, अकोला, परभणी, दापोली या ठिकाणं कृषी विद्यापीठ प्रामुख्याने सुरू करण्यात आली। म्हणजे कृषी विद्यापीठ स्थापनेपाठीमागचा मूळ दृष्टिकोन काय, की खेड्यातल्या लोकांना शेती तंत्रामध्ये बदल कसा करता येईल, शेतीत सुधारणा कशी करता येईल, त्यांना त्याचा आर्थिक फायदा कसा घेता येईल, म्हणून या विद्यापीठांची स्थापना महाराष्ट्रामध्ये करण्यात आली। आणि विशेष म्हणजे बाळांनो, महाराष्ट्राचं हे जे शैक्षणिक कार्य आहे हे शैक्षणिक कार्य इतकं प्रभावी ठरलं की जागतिक स्तरावरची जी संघटना आहे युनेस्को, या युनेस्कोनं शैक्षणिक क्षेत्रातल्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासनाला 1972 साली साक्षरता प्रसार गौरव हे पारितोषिक प्रदान केलं। शिक्षणाच्या उत्कृष्ट प्रसाराबद्दल योगदानाबद्दल 1972 साली युनेस्को या जागतिक संघटनेनं महाराष्ट्राला हा गौरव प्राप्त करून दिलेला दिसून येतो। या दृष्टिकोनातून आपल्या ग्रामीण भागाचे जीवन कसं बदलतंय ते आपण बघतोय। अर्थात बाळांनो, इथपर्यंत आपला जो आढावा आहे हा फक्त 2000 सालापर्यंतचा आढावा आहे। गेल्या 20 वर्षांमध्ये आपल्याकडे खूप बदल झालेले दिसून येतात। अर्थात ते बदल आपण नंतर बघणार आहोत। तर इथपर्यंत हे जे 9वं प्रकरण आहे बदलते जीवन भाग 1 त्याचा हा दुसरा व्हिडिओ पण पूर्ण आणि हे प्रकरण पण पूर्ण आहे। आता आपलं इतिहासाचं फक्त एकच प्रकरण राहिलेलं आहे, शेवटचं 10वं प्रकरण, त्याचंही नाव बदलते जीवन भाग 2 असं आहे। आणि त्या दुसऱ्या भागामध्ये आपण भाषा, भारतातल्या भाषा, त्याचबरोबर क्रीडा क्षेत्र, त्याचबरोबर नाटक, चित्रपट, वृत्तपत्र आणि दूरदर्शन यात झालेले जे महत्त्वपूर्ण बदल आहे त्या बदलामुळे भारतीय लोकांचं जीवन सुद्धा कसं बदललं त्याचा आढावा आपण दुसऱ्या 10व्या प्रकरणामध्ये घेणार आहोत।
तर हा जो सर्व भाग आहे हा छानपैकी तुमच्या नोंदवहीमध्ये व्यवस्थित नोंदवून घ्या, त्याचं मनन करा, चिंतन करा, लेखन करा, म्हणजे मग छान अभ्यास होईल. आपण थांबूया, भेटू नंतर. धन्यवाद.